प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या। आणि परमेश्वर आपला तारणार आहे, आपल्याला आपल्या पापांची क्षमा करणारा असा आपला जिवंत असा देव आहे आणि आपण त्याची स्तुती आणि आराधना करणं आपलं गरजेचं आहे। आणि आपण आज ह्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या ह्या दिवसामध्ये असताना आपण परमेश्वराचं किती मोठ्या प्रकारे आपण आगमन करतो नाही का, आणि आपल्या अंतःकरणात आपण त्याला जागा दिलेली आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे। सर्व जगिक गोष्टीपेक्षा आपण आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला, आपल्या जिवंत देवाला, आपल्या येशू ख्रिस्ताला, जो जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याला आपण जागा दिलेली आहे का, हे पाहणं आज आपल्याला फार गरजेचं आहे। आणि ह्या दिवसामध्ये आपण खूप आपण संदेश ऐकतो, आपण त्याच्यावर मनन करतो, आपण त्याच्याबद्दल बोलतो। आणि आज अशाच एक छोट्याशा विषयाबद्दल आपण थोडक्यात आज पाहणार आहोत। आणि आपण आज मननाला जाण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया। धन्यवाद धन्यवाद आकाश पृथ्वीचे उत्पन्न करता जीवन दे बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू। आज जे मनन आणि जे वचन तू आम्हाला दिलेलं आहेस त्यावर आम्ही मनन करत असताना देवपा, ते वचन तुझ्यापासून आम्हाला प्राप्त व्हावं। आणि माझ्या मनचे विचार, माझ्या तोंडचे शब्द देवपा तू मान्य कर आणि ते तुझ्यापासून प्राप्त होऊ दे प्रभू। आणि आजचा दिवस देवपा, जे वचन दिलेलं आहेस ते सर्व तुझ्या गौरवासाठी असू दे प्रभू। मी नाही तर तू गौरविला जा प्रभू। संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती सोपून देते। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या अत्यंत प्रिय आणि समर्थ नावात ही प्रार्थना करते विनायक बाप्पा, आमेन। आपला जिवंत देवबाप काय आहे? हा तारणारा आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि ह्या जगात हा तारणारा म्हणून जन्मलेला आहे। आणि आपण आज पवित्र शास्त्रामधून लुकाचा 2रा अध्याय 16 आणि 17 ह्या वचनावर आपण थोडं मनन करणार आहोत। ते घाईघाईने गेले, त्यांना मरिया आणि योसेफ बाळ गोठ्यात असलेले सापडले किंवा पडले सापडले। त्या गोठ्यामध्ये ते बाळ मरियेच्या आणि योसेफच्या जवळ होतं। ते बाळ त्यांना ते दिसलं, कुणाला? मेंढपाळांना। ते घाईघाईने गेले आणि जेव्हा मेंढपाळांनी ते पाहिलं तेव्हा त्या मुलाविषयी सांगितलेले जे होते, जे भविष्य होतं किंवा जे देवदूतांना त्यांना सांगितलं होतं ते त्यांना ते दिसलं आणि त्यांनी ते पाहिलं। आणि मेंढपाळांनी जे ऐकलं ते पुष्कळ लोकांना त्यांनी सांगितलं। ज्यांनी ते ऐकले ते सर्व मेंढपाळांनी त्यांना काय सांगितले यावर आश्चर्य वाटलं। कुणी? देवदूतांनी त्यांना प्रथम काय केलेलं आहे? ही बातमी, प्रथम जी न्यूज असती, जी देवदूतांनी देवाकरवी आलेली जी बातमी होती ती प्रथम मेंढपाळांना मिळालेली आहे की तुम्ही ते मेंढपाळांना सांगितलं। आणि त्यावर ते जेव्हा ते त्या गोठ्याकडे गेले जिथं मरिया आणि योसेफ आणि हे येशू ख्रिस्त किंवा हे बाळ ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांनी त्याला पाहिल्यावर त्यांना जे देवदूतांनी सांगितलं त्यावर त्यांना ते पाहिलं तेव्हा खरोखर आश्चर्य वाटलं। हो, ह्यांनी जे सांगितलं त्यावर त्यांनी ते विश्वास ठेवला, त्यांनी ते ऐकलं। त्या सर्वांनी, कुणी? जेवढे मेंढपाळ होते त्या ठिकाणी। आणि हे मेंढपाळ रात्री रानामध्ये आपले मेंढरं राखत होते। आजकाल आपण जर पाहिलं मेंढपाळ किंवा मेंढरं राखणारे असतात, हे रात्री जात नाहीत, हे दिवसा मेंढरं घेऊन चरायला जातात। पण यावेळी हे इस्रायलमध्ये त्यावेळी वलांडणाचा सण होता आणि त्यावेळी हे मेंढपाळ मेंढरांची फार काळजीपूर्वक काय करायचे? लक्ष देऊन त्यांच्यावर नजर ठेवून असायचे। कारण याजक जेव्हा हे मेंढरं जेव्हा यज्ञासाठी वापरले जात असत तेव्हा ह्या मेंढरांचे नाक, कान, डोळे हे जे याजक असतात ते तपासत असत। त्यामुळे हे मेंढपाळ अगदी डोळ्यात तेल घालून ह्या सगळ्या मेंढरांची काय करायचे? ते रक्षण करायचे आणि राखायचे। आणि हे रात्रीचे असायचे मेंढपाळ, हे रक्षण करायचे मेंढरांचं। आणि हे कळपासह मेंढपाळांची नैसर्गिक बाजारपेठात त्यांना यरुशलेममध्ये किंवा बेथलेमध्ये मंदिरामध्ये यज्ञासाठी ते विकली जात असत।
हा मेंढपाळांचा त्या काळातला त्या व्यवसाय असायचा आणि त्यांना ग्रामीण बेथलेहेमापासून राजधानीपर्यंत नियमित हा लहान मोठा हा प्रवास त्यांना करावा लागत असत. आणि मेंढपाळांनी शहरात जे ऐकले त्या बातम्या सांगतात असा विचार करणे आपल्यासाठी एक वाजवी आहे ना का. मेंढपाळांनी शहरात ज्यांना जे ऐकलं त्या ज्या शहरामध्ये ज्या बातम्या चालत असतात त्या सगळ्या त्या बातम्या ते ऐकत असत आणि त्यावर ते विचार करत असत. त्या सध्या वाजवी असत, म्हणजे त्या अशा एवढ्या ह्या महत्त्वाच्या वाटत नसत. पण या वचनावरून हे देखील स्पष्ट की त्यांना सांगण्यात आलेले वचन त्यांनी ज्यांना सांगितले ते पहिले लोक हे मेरी आणि योसेफ होते, मरिया आणि योसेफ होते. त्यांना सांगण्यात आलेले वचन कुणाला, ह्या मेंढपाळांना. आणि ते करण्यात काय झालं, ते मेरी आणि योसेफ यांना पाहिलं आणि त्यांना ते आश्चर्य वाटलं. जेव्हा आपण अशाच बातम्या ऐकतो तेव्हा त्या खऱ्या आहेत का नाही, खोट्या आहेत किंवा कशा आहेत आपल्याला माहीत नसतं. पण यावेळी जेव्हा मेंढपाळ जेव्हा रानामध्ये मेंढरं राखत होते तेव्हा जेव्हा देवदूतांनी त्यांना ही बातमी सांगितली तेव्हा ते लगबगीने उठले आणि त्यांनी ती बातमीचं सहनिशा केली आणि त्या ठिकाणी ते गेले. आणि त्या बाळाला त्यांनी मरिया आणि योसेफ जवळ पाहिलं. तो गोठाही पाहिला आणि ते बाळाला काय केलं, त्यांनी नमन केलं. त्यांना देवदूतांनी जी बातमी दिली त्या बाळाला त्यांनी नमन केलं. त्यांनी घाईघाईत जाऊन मेरी आणि योसेफ आणि त्या गोठ्यात असलेले बाळ पाहिलं आणि त्यांना ते पाहिलं तेव्हा त्या मुलाविषयी सांगितलेली वचनं सांगितली ही त्यांना ती खरी झाली, खरी वाटली, खरी त्यांना ते त्याचं सहनिशा केला त्यांनी आणि हे त्यांना सांगितले होते. लुकाच्या दुसऱ्या अध्यायात आणि 10व्या आणि 11व्या मध्ये हे आढळतं. त्यांना सांगितले होते ते. देवदूत त्यांना म्हणाला, काय म्हणाला, भिवू नको, कारण पहा मी तुम्हाला मोठ्या आनंदाची सुवार्ता सांगतो जी सर्व लोकांसाठी असेल. कारण आज तुमच्यासाठी दावीद नगरात तारणारा जन्मला आहे जो ख्रिस्त प्रभू आहे. आणि देवदूतांनी मेंढपाळांना हेच सांगितलं. मेंढपाळांनी मरिया आणि योसेफ यांना दिलेली ही साक्ष जेव्हा ते बाळ येशूला त्यांच्याबद्दल इतर लोकांना भेटायला आले होते तेव्हा हे मेंढपाळांनी ही बातमी पण सगळीकडे जाऊन पसरवली आणि त्यांनी पण हे सांगितलं काय की पहा दावीद नगरामध्ये हा नगरात तारणारा जन्मला आहे जो ख्रिस्त प्रभू आहे. आणि ही बातमी त्यांना देवदूतांनी दिलेली आहे. आणि अलीशिबा प्रमाणेच ते येशूला प्रभू म्हणून साक्ष देतात. अलीशिबाप्रमाणे ते येशूला प्रभू म्हणून म्हणतात. या गोष्टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा अलीशिबाला जेव्हा प्रभू म्हणून आहे त्याचप्रमाणे शिमोन देखील आहे, तो देखील येशूला ख्रिस्त म्हणून साक्ष देत आहे. मेंढपाळांनी येशूला तारणारा म्हणून एक विशिष्ट साक्ष दिलेली आहे. अलीशिबानी माझा प्रभू म्हणून हीच एक साक्ष दिलेली आहे. त्याचप्रमाणे मेंढपाळांनी आपला येशूला तारणारा म्हणून सांगितलं आहे आणि शिमोनानी पण देखील काय सांगितलं आहे, येशूला ख्रिस्त म्हणून साक्ष दिलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आज तुमच्यासाठी दावीद नगरात तारणारा जन्मला आहे जो ख्रिस्त प्रभू आहे. आणि ह्या लोकाच्या दुसऱ्या अध्यायात ही बातमी दिलेली आहे. देवदूतांनी तारणहाराची ही घोषणा केली. काय केली, चांगली बातमी आहे ही. तारणहारा ही घोषणा केली, किती मोठी बातमी आहे नाही का. तो आपला तारणहार आहे. भिवू नकोस, पहा मी तुला चांगली बातमी सांगतो. ही काय आहे, एक चांगली बातमी आहे नाही का, भिवू नको. आणि एक असंच मोठे शास्त्राभ्यासक होऊन गेले जे इंग्लंडचे आहेत आणि त्यांनी एका शतकामध्ये असं एक नमूद केलेलं आहे की त्यांनी जो पाळक होता त्या चर्चचा त्यांनी एका स्त्रीला बोलवलं आणि ती खरोखरच गरीब होती आणि चर्चच्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी ठेवलेल्या निधीतून काही पैसे घेण्यासाठी हा गेला होता. पादरी जो तिथं होता किंवा जो प्रिस्ट होता किंवा पाळक होता हातात पैसे देऊन दारात उभा राहिला आणि ठोठवलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा ठोठवलं तरी उत्तर दिलं नाही. त्यामुळे ती महिला घरी नसल्याचं पाळकांनी गृहीत धरलं. म्हणजे पाळक थोडेसे पैसे घेऊन गरीब लोकांना तो द्यायचा त्यांच्या संस्थेतर्फे. आणि त्यांनी त्या स्त्रीचं घर जेव्हा ठोठवलं तेव्हा 2-3 वेळा ठोकलं तर ती घरात नाही असं वाटलं आणि तो
काय केलं, निघून गेले पाळत ते. नंतर पुढच्या रविवारी ते ती बाईला चर्चमध्ये पाहिलं पाळकाने. त्याने तिला विचारलं की तिला सांगितलं की तो भेटवस्तू घेऊन आला होता आणि त्याने तिचं दार ठोकवलं आणि त्यावेळी तिने उत्तर दिलं नाही. तर ती बाई म्हणाली, कधी तुम्ही आलात आणि तुम्ही कधी फोन केला? तर तो म्हणाला की मी आलो होतो दुपारच्या वेळी तुमच्या घरी. ती बाईला एकदम खूप असं वाईट वाटलं आणि ती म्हणाली, मी घरीच होते, तुम्ही माझं दार ठोकल्याचं पण मी ऐकलं, पण मी उत्तर दिलं नाही, कारण मला वाटलं की कोणतरी माझ्याकडून भाडं घेणारा किंवा घराचं भाडं मागणारा असा आलेला वाटतं माझा मालक, असं वाटलं, म्हणून मी ते काय केलं, दार उघडलं नाही. ह्यातून सांगण्याचा उद्देश असा आहे की असे बरेच लोक आहेत ह्या जगामध्ये जे येशू ख्रिस्ताला प्रतिसाद देत नाहीत. येशू ख्रिस्त काय आहे, हा दार ठोकत आहे तुमच्या अंतःकरणाचं आणि माझ्या अंतःकरणाचं, आणि आपण ते उघडले का? नाही तर असं नाही की दार ठोकलं आणि बाळासाहेब निघून गेले, पण त्या स्त्रीनं दार उघडलं नाही. अशी संधी आहे आज तुम्हाला आणि मला, की आज येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाचं दार ठोकत आहे आणि ते तुम्ही आणि मी उघडणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण ख्रिस्ती धर्माची अशी कल्पना आहे की तुम्हाला काय करायची गरजच नाही आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे, हवे आहे ते तुम्हाला सांगितले जाईल. तुम्हाला असं वाटतं की किंवा ख्रिस्त तुमच्यावर मागण्यांची संपूर्ण यादी घालणार आहे की मला हे दे, मला ते दे, मला हे दे. ख्रिस्त तुमच्या हृदयाचा दार ठोकत आहे. तो तुम्ही त्याला प्रतिसाद द्या आणि तुम्हाला तो काहीही मागत नाही आहे. दार ठोकवणारा मागत नाही आहे, तर दार ठोकवणारा तुमचं हृदय तुम्ही उघडून द्यायचं आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. तो तुमच्या अंतःकरणात राहायला तयार आहे आणि तो तुमचे सर्व ओझे आणि सर्व पाप, तुमचे सर्व जे कष्ट आहेत ते तो स्वतःवर घ्यायला तयार आहे. आज हे समजून घ्यायची अशी माझी इच्छा आहे की ख्रिस्त तुमच्याकडे काही मागत नाही, तर तो तुमचे सगळे ओझे तुमचे घ्यायला तयार आहे आणि आपण फक्त ते आपलं हृदयाचं दार उघडायचं आहे. तो तारणहारा म्हणून येतोय. देवाने आपल्या पुत्राला जगात दोषी ठरवण्यासाठी जगात पाठवलं नाही. आपल्याला तो दोषी ठरवून तर जगाचे तारण व्हायला पाठवलेलं आहे. आपलं तारण व्हावं म्हणून तो या जगात आलाय. आपल्याला पापक्षमा व्हावी म्हणून तो या जगात मनुष्याचं रूप धारण करून आलेला आहे. योहान 3:17 मध्ये लिहिलेलं आहे. ती चांगली बातमी आहे. ही किती चांगली बातमी आहे. तो तारणारा म्हणून ह्या जगात आलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. जेव्हा हे पाहता तेव्हा तुमच्या जवळ येणाऱ्या येशूबद्दल तुमच्या अंतःकरणात तुम्ही काय केला पाहिजे, येशूला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि हा किती मोठा आनंद आहे ना का. मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणतो. लुकाच्या 2 अध्यायाच्या 10 वचनात लिहिलेलं आहे. तारणहाराचा जन्म ही खूप आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी, कारण तारणहार आपल्याला आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवन एकदम शून्य आहे. आपण देवाला जे देणं लागतो ते फेडण्याचं साधन असतं तर आपल्याला तारणहाराची गरज नसते. पण आपल्यासाठी देवाने तुम्हाला जगावे असे जीवन तुम्ही जगलं असते तर तुम्ही तसे करण्यास सक्षम असाल. तर तुम्ही म्हणाल मला दान नको, एक तारणहार. अशा लोकांसाठी चांगली बातमी आहे ज्यांनी गडबड केली आहे. त्यांनी त्याच्यासाठी स्वतःला सावरण्याचं साधन नाही, परंतु मी देवासमोर माझ्या स्वतःच्या 2 पायावर उभं राहणं पसंत करेन. माझ्या देवाच्या समोर, माझ्या तारणहाराच्या समोर माझ्या स्वतःच्या दोन्ही पायावर उभारणं मला आवडेल. तर मला तुम्ही देवाचं हृदयाचं दार ठोकत आहे आणि जी ही चांगली बातमी आहे, तारणहार तुमच्यासाठी आलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या हृदयाचं दार उघडं करा. आणि ते हृदय तुमचं कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या जगिक अंधारापासून दूर हा जो प्रकाश ह्या जगात आलेला आहे त्या प्रकाशाला तुम्ही आत घेतलं पाहिजे. ते अंतःकरण तुमच्या जगिक गोष्टींनी जे भरलेलं आहे ते तुम्ही सगळं काढून टाका, स्वच्छ करा आणि ह्या प्रकाशाला जागा द्या. पण सत्य आहे की तुम्ही आणि मी या जे कथेत आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली, स्त्रीसारखी स्थिती आहे का. आम्ही देवाचे ऋणी आहोत. आमच्याकडे फेडण्याचं साधन नाही. आम्ही ते केले नाही तर आम्ही ते करू शकत नाही.
जेव्हा देवदूत मेंढपाळांना दिसला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की परमेश्वराचे तेज त्याच्या भोवती चमकले. आपण पाहू शकतो लुकाच्या पहिल्या अध्यायात 9व्या वचनात सर्व शक्तिमान देवाची उपस्थिती जवळ आली आणि त्याची प्रतिक्रिया काय होती? लक्ष द्या. ते असे म्हणत नाही की त्यांनी आपले चेहरे वर केले आणि ते देवाच्या उपस्थितीच्या गौरवाला फुकले. ते म्हणाले ते मोठ्या भीतीने भरले. कारण त्यांना देवदूतांनी जेव्हा ते सांगितलं, बातमी दिली, तेव्हा काय म्हणाले? तुम्ही भिवू नका. पण ते काय होते? ते मोठ्या भीतीने भरले. का? त्यावेळी रोम साम्राज्य होतं. काहीही ही अशी जर बातमी आली तर ते खरोखरच आपल्याला काहीतरी दगा आपला होईल, आपल्याला मारतील, ही त्यांना पण भीती होती. पण देवदूत काय म्हणाला? तुम्ही भिवू नका. एवढी भीती होती कारण पवित्र शास्त्रात आपल्याला आपण आपल्या पतित मानव जातीला एखाद्या सदस्याला देवाचा चेहरा दिसला तर तो जागेवरच काय होईल? मरण. पण कुणालाही देवाला बघून जगू शकत नाही. पण देवदूत आले, त्या देवदूतांना पाहून ते घाबरले. जे मोठा प्रकाश झाला आणि ह्या देवदूताला जेव्हा सांगितलं तुमच्यासाठी दावीद नगरीत तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, तेव्हा ते घाबरले. येथे आम्ही ह्या सगळ्या भयभीत जगामध्ये जगत आहोत, नाही का? हे जग जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्या दुसऱ्या जगात जातो, जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला देवाचा चेहरा पाहायला मिळणार आहे. जीवन देवाच्या हाती पडणे भयंकर गोष्ट आहे, नाही का? पण आपण जेव्हा परमेश्वराच्या समोर उभा राहू तेव्हा तो आपल्याला बोलावतोय, तेव्हा तर आपण त्याच्यासोबत राहणार आहोत. किती भाग्यशाली आहोत, नाही का? आपल्याला तारणहाराची गरज आहे आज. आणि आपल्याला चांगली बातमी अशी आहे की तो तारणहार आलेला आहे आणि ह्या जगात 2000 वर्षापूर्वी तो आलाय. जेव्हा तुम्ही पाहता की तुम्हाला त्याची किती गरज आहे, जेव्हा तुम्ही पवित्र देवाच्या सानिध्यात पापी म्हणून तुमच्या स्थितीचे सत्य पहा, तेव्हा ही चांगली बातमी तुमच्यासाठी काय आहे? एक मोठा आनंद घेऊन आलेला आहे. किती मोठा आनंद आहे ना आपल्या जीवनात. आपल्या जीवनात अंधकार नाही आहे, आपल्या जीवनात दुःख नाही आहे, आपल्या जीवनात आनंद आहे. कारण आपल्यासाठी तारणहार जो येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. आणि कुणासाठी आलाय? सर्व लोकांसाठी. मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जी सर्व लोकांसाठी असेल. लूक 2:10 मध्ये लिहिलेलं आहे, सर्व लोकांसाठी. येशू ख्रिस्त फक्त एकासाठी आलेला नाही, येशू ख्रिस्त फक्त माझ्यासाठी आलेला नाही, तर येशू ख्रिस्त कुणासाठी आलाय? ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आलेला आहे. तुमच्या माझ्यासाठी आलेला आहे. ह्या प्रत्येक जगामध्ये असलेल्या प्रत्येक पापीसाठी आलेला आहे. प्रत्येकासाठी हा तारणहार ह्या जगात जन्मलेला आहे 2000 वर्षापूर्वी. आणि सर्व लोकांसाठी चांगली बातमी आहे. काय आहे? मेंढपाळ राजे दोघेही देवाने गोठ्याकडे ओढले जाण्याचे निश्चितच महत्वाचं आहे. कारण राजे आले, नाही का? पूर्वेकडून राजे निघाले प्रभूला शोधाया. हेच राजे, हेच मेंढपाळ. मग राजा असू दे नाहीतर मेंढपाळ असू दे, जो अगदी खालच्या दर्जाचा असू दे, जे जे तुच्छ लोक आहेत त्यांनाच त्यांच्यासाठी हा आलेला आहे. एकदम उच्च लोक असू देत नाहीतर एकदम खालच्या ह्याचे असू दे, कोणीही असू दे, देवासमोर सर्वजण सारखे आहेत. आणि ह्या प्रत्येकासाठी हा आलेला आहे. हा जिवंत देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी तारणारा ह्या जगात जन्मला आहे. ही किती मोठी आणि चांगली बातमी आहे आणि ही सर्वांसाठी आहे. आणि जर एखादी गोष्ट ऐकली असेल तर ती एखाद्या मित्राला आपण सांगितली असेल तर त्या मित्राने तुम्हाला विचार तुम्ही ती कुठे ऐकली? तसंच मेंढपाळांना पण झाले, नाही का? मला एका मेंढपाळाने सांगितलं. मग तो लगेच आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. मेंढपाळ काय म्हणतो त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल, नाही का? पण देवानी ह्या मेंढपाळ जो एकदम खालीच्या लेवलचे असतील किंवा काम करणारे असतील अशांपर्यंत ही बातमी आणली. देवानी राजाच्या देखील कडं ही बातमी आणली. जे पूर्वेकडून निघालेले हे राजे होते त्यांना देखील ही बातमी मिळालेली आहे की तारणारा जन्मलेला आहे, जो यरुशलेममध्ये आहे, जो बेथलेहेमामध्ये आहे, जिथं जन्मलेला आहे. हा मोठ्यांपासून लहानापर्यंत ही बातमी
गेलेली आहे. आणि हे देवदूतांनी या मेंढपाळांना सांगितले, तुमच्यासाठी तारणहार जन्मला आहे, तारणारा जन्मलेला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे, जो सर्वांसाठी आलेला आहे. आणि ही किती चांगली बातमी आणि आनंदाची बातमी आहे. हो, खरंच आनंदाची बातमी आहे नाही का? आज माझ्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. आज तुम्ही इतर विधर्मीय लोकांना विचारा, तुमच्यासाठी कोण तुमचं पाप, तुमचं सगळ्या गोष्टी घेणारा कोण आहे का? तुम्हाला तारणार आहे का? नाही. आज तुमच्या आणि माझ्यासाठी जिवंत देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र, ज्यांनी मानव रूप धारण करून या जगात आला, जो तारणारा, ज्यांनी जो सर्वांसाठी आला, ही कितीतरी चांगली बातमी आणि आनंदाची बातमी आहे. आणि हीच चांगली आणि आनंदाची बातमी आज आपण संपूर्ण या जगात असलेल्या विधर्मीयांपर्यंत ही पोचवायची आहे. राजे असू दे, नाही तर विद्वान लोक असू दे, ज्ञानी पुरुष असू दे, ज्यांच्याकडं सोन्याच्या भेटवस्तू, आर्थिक साधन आहे, ज्यांना सर्व शिक्षणाची सर्व संपत्ती आहे, आणि मेंढपाळ, तितकाच मेंढपाळ, त्याला देखील तारणहाराची गरज आहे, आवश्यक आहे. आणि तारणाराचा जन्म ही सर्व लोकांसाठी काय आहे? आनंदाची बातमी आहे. आणि मेंढपाळ तारणहार घोषित करतो. जेव्हा देवदूत त्यांच्यापासून दूर स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकाला काय म्हणाले? चला आपण बेथलेहेमला जाऊया आणि ही घडलेली गोष्ट आपण पाहूया, जी प्रभूने आपल्याला सांगितली. आणि ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरिया आणि योसेफ आणि ते बाळ गोठ्यात सापडले नाही का? त्यांना ते सापडले, तिथं बाळ झोपलेलं असेल किंवा खेळत असेल, पण ते त्यांना भेटला आणि त्यांनी ते पाहिलं. तेव्हा त्या मुलाविषयी सांगितलेली जी वचनं देवदूतांनी सांगितली ती त्यांनी पडताळून पाहिली. त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी देवदूतांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांनी आज्ञा पाळली आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि हे घाईघाईने गेले आणि तिथं ह्या गोष्टी पाहून त्यांना आनंद झाला. देव या मेंढपाळांना तारणहार ओळखतो नाही का? देव या मेंढपाळांना काय करतो? तारणहाराची ओळख करून देतो. आणि या मुलाबद्दल काय सांगितले होते ते इतरांना हे मेंढपाळ काय करतो? सांगतात. आणि ते मेंढपाळ इतर लोकांना ते काय केले? त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या. आम्ही तारणहाराला भेटलो, आम्हाला देवदूतांनी ही बातमी सांगितली. आणि त्या ठिकाणी ही सुवार्ता त्या लोकांनी सांगितलेली आहे. आणि त्यांनी येशूविषयी साक्ष दिली. देवाने त्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला जे सांगितले ते आपण इतरांना कळवणं गरजेचं आहे, सांगायचं आहे. ही आनंदाची बातमी आहे, ही चांगली बातमी आहे, जो तारणार आहे, जो तुमच्या माझ्यासाठी आलेला आहे. अलिशिबाने साक्ष द्यायची आहे की ती मेरीपासून जन्मलेला येशू स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू आहे. आपण मेंढपाळासोबत साक्ष द्यायची आहे की येशू देवाचा पुत्र, त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांचा तारणारा. आपण जे त्याच्याकडे जातात त्या सर्वांचा तो तारणारा आहे, तारणहार आहे. आपण सुवार्तेचं पहिलं घोषणा करण्यासाठी देवाने मेंढपाळाची निवड करावी. हे किती विलक्षण आहे नाही का? सुवार्तेचा पहिला सुवार्तिक मेंढपाळ होते त्या काळातले. आणि देवाला उपयोगी पकडू शकत नाही असं कोणी म्हणू शकत नाही की माझा देव उपयोग करू शकत नाही किंवा त्याचा उपयोग माझे कोण ऐकणार, असं आपण कधी म्हणू शकत नाही. पण देव मेंढपाळांना तसेच राजांना त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात. मेंढपाळ आणि जे राजे येतात त्या सर्वांनी त्या सुवार्तेवर काय झालेला आहे? विश्वास ठेवला आणि त्यांनी ही सुवार्ता इतरांना सांगितलेली आहे. मागे आले, त्यांनी पण हेरोद राजाच्या राजवाड्यात सांगितले की बेथलेहेममध्ये जन्मलेला हा राजा कुठे आहे? म्हणजे ह्या सुवार्ता ह्या लोकांनी देखील सांगितलेली आहे. हे विद्वान लोक आहेत, त्यांनी हे ताऱ्याच्या मागावर गेले. जो तारा, जो येशू ख्रिस्त आहे, त्याच्याकडे ह्या लोकांना देखील सुवार्ता सांगितली आहे. त्या हेरोदाने इतर लोकांना सांगितलं, कुठे आहे? जा पहा, कोण बेथलेहेमात हा राजा जन्मलाय, त्याचा शोध घ्या. ही एक पण देखील सुरुवात. तारणहार जन्मलेला आहे. मेंढपाळांना सांगितलं, त्यांनी इतरांना ती ही गोष्ट सांगितलेली आहे. देवाने जगात जे नीच आणि तिरस्काराचे आहेत ते निवडले, अगदी नसलेल्या गोष्टीही नाहीशा करण्याचे, जेणेकरून कोणीही देवासमोर बढाई मारू शकत नाही. आणि हे आपण पाहू शकतो. हे वचन आहे 1 कोरिंथमध्ये आणि पहिल्या अध्यायात आणि 27 ते 29 मध्ये लिहिलेलं आहे. देवाने राजांनाही गोठ्याकडे ओढले, हे विसरू नका. देवाने
गोठ्याकडे राजाला देखील आणलेला आहे. राजे जे आले पूर्वेकडून, गोठा कसा असतो तुम्हा सर्वांना आपल्याला माहिती आहे ना, तिथं अंधार असतो, घाण असते, स्वच्छता नसते तिथं. तरी सुद्धा या बाळाची काय झालेली आहे, तिथं जन्म झालेला आहे. तारणहाराचा जन्म झाला आहे एका गोठ्यात. आणि हे गोठ्यामध्येच हे राजे आलेत आणि ह्या गोठ्यांकडेच मेंढपाळ देखील आहेत. आणि तुमची देवानी आज तुम्हाला आणि मला तारणहार मिळालेला आहे आणि आपल्याला उचललेला आहे. आज तुमची आणि माझी काय केलेलं आहे, देवबापांनी तारणहाराची सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला आशीर्वादित केले आणि आपण इतरांना देखील त्याच्या तारणहाराकडे आपण आणलं पाहिजे. देवाने हे का केलं आणि तुम्हाला आणि मला ह्या पदार्थ का आणलेला आहे. तुम्ही आणि मी जर आपल्या संपत्तीवरच फक्त भरोसा ठेवला असता तर आपल्याला तारणहार कधीच मिळाला नसता. देवाने त्याच्या पुत्राला तुमची आणि तुमची ओळख, माझी ओळख ही करून दिली आहे, यासाठी की तुमच्याजवळ जे काही आहे ते सर्व तुम्ही त्याच्या पुत्राची इतरांना ओळख करून देण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. आपल्याजवळ जे काही सोर्सेस आहेत, जे काही आहे ते आपण इतरांना सांगण्यासाठी हे सगळं आपल्यासाठी दिलेलं आहे आणि आपण इतरांना ते सांगायचं आहे की तुमच्यासाठी देखील तारणहार जन्मलेला आहे. देवाला राजे तसेच मेंढपाळ आवडतात. तो आपल्याला पुत्राला जीवनाच्या प्रत्येक स्थितीत लोकांना ओळखतो, कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देवाच्या पुत्राची घोषणा केली पाहिजे. जर देवाने त्याचा पुत्र तुम्हाला ओळखला असेल तर तो तुम्हाला त्याच्या पुत्र इतरांना ओळखण्यासाठी बोलवत आहे. जर देवाने त्याचा पुत्र तुम्हाला आणि मला ओळखत असेल तर आपणही त्याचा जो पुत्र आहे, देवाचा पुत्र, आपण इतरांना ओळखण्यासाठी आपण त्या लोकांना बोलवलं पाहिजे. लोक तारणहाराला तुम्ही आणि मी प्रतिसाद देतो का? जेव्हा तारणहार मिळतो तेव्हा तारणकर्त्याच्या जन्माच्या सुवार्ती जी सांगितली गेली ती त्यावेळीच्या लोकांनी कसा प्रतिसाद दिला असेल याचे ते वर्णन, ते सर्व चांगले आहेत. आणि मला आशा आहे की हे सर्व तुमच्यासाठी देखील असेल, तुमच्या आणि माझ्यासाठी देखील ह्या असाच प्रतिसाद असेल. जेव्हा देवदूतांनी ह्या मेंढपाळांना सांगितलं, त्या मेंढपाळांनी पण त्या बेथलेहेम गावामध्ये ही सुवार्ता सांगितली असेल, त्या लोकांनी पण प्रतिसाद दिला असेल. ते लोक देखील गोठ्याकडे आले असतील, त्यांनी देखील ह्या बाळाला पाहिलं असेल, त्यांनी त्याला नमन केलं असेल, त्याची उपकारस्तुती केली असेल, त्यांनी भेटवस्तू दिल्या असतील. कित्येकांना नवल देखील वाटलं असेल, आश्चर्य देखील वाटलं असेल. मेंढपाळांनी त्यांना काय सांगितले हे ऐकून त्यांना सर्वांना आश्चर्य वाटले. लोकाच्या 2 अध्यायामध्ये आणि 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की मेंढपाळांनी त्यांना काय सांगितले हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. सुरुवात करण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. तेव्हा लोक त्याच्या अथक जीवनातून धावत होते, जसे आपण आता आहोत त्या शकाने. पण इथे मेंढपाळ आहेत, ते म्हणतात तारणकर्ता जन्माला आला आहे. आणि जेव्हा लोक ते ऐकले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं की तारणकर्ता जन्मलेला आहे. आणि आपल्याला देखील आपल्या जीवनात देखील जेव्हा आपण अशी गोष्ट नवीन ऐकतो तेव्हा आपल्याला देखील काय होतं, आश्चर्य वाटतं. जे नवीन लोक आहेत, जे नवीन सुवार्थी, जे नवीन ख्रिस्ती होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना देखील हे आपण जेव्हा सुवार्थ सांगतो तेव्हा देखील त्यांना काय होतं, आश्चर्य वाटतं. आणि लोक थांबले का तिथे? नाही, त्यांनी विचार केला असेल आणि त्यांना आश्चर्य वाटलं असेल आणि त्यांनी नवल केलं असेल, खरंच हे खरं आहे का? खरंच स्वर्गातील देव पृथ्वीवर उतरला असेल का? असे होऊ शकतं का? देव खरोखरच माझ्यावर प्रेम आणि दया करत आहे का? असे आश्चर्य त्यांना त्यावेळी हे नवल वाटलं. पण हे मेंढपाळ म्हणत होते की तारणहार जन्माला आला आहे. आणि ते म्हणतात की स्वर्गातून घोषित केले गेले आहे, जे स्वर्गातून देवदूत आले त्यांनी हे घोषित केलं आहे. ते जे बोलत आहेत ते खरे असेल तर आपल्याला या जगात घडलेली ही सर्वात मोठी गोष्ट असेल. आणि हो,
आणि आपण पवित्र शास्त्रावर आपण विश्वास ठेवतो नाही का? प्रत्येक वचनावर आपण विश्वास ठेवतो. प्रत्येक वचन हे देवापासून प्रेरित आहे आणि ते आपल्यापर्यंत आज पोचलेलं आहे आणि त्यामुळेच आज आपण सुवार्तेची ही घोषणा करत आहे. तारणहाराची आपण ही घोषणा करत आहे. आज आपण आपल्या मंडळीमध्ये चर्चमध्ये नवीन असला किंवा ख्रिस्ती धर्मासाठी नवीन असाल तर मला आशा आहे की तुम्ही आजपासून इथून सुरुवात करा की मी अशा लोकांमध्ये आहे जे म्हणतात की खूप आनंदाची बातमी आहे आणि ते म्हणतात की ती माझ्यासाठी आहे आणि ते खरे आहे. आणि हे नवीन ख्रिस्ती आहे त्या सर्वांना हे काय आहे? ती सर्वांसाठी बातमी आणि ती सर्वांसाठी आहे आणि ती खरी आहे. आश्चर्य आहे की तुम्ही आता कुठून सुरुवात करायची, पण तिथेच थांबू नका. काही लोक त्याचे संपूर्ण आयुष्य आश्चर्यकरित करण्यात व्यतीत होतं, परंतु ते कधीही प्रगती करत नाहीत. काही लोकांचं आयुष्य काय असतं? नुसतं आश्चर्य करण्यातच जातं आणि त्याच्यात ते प्रगती करत नाहीत. मग पण मरियेने लुकाच्या 2 अध्यायात 19 मध्ये काय? मरियेने या सर्व गोष्टीचा मनापासून विचार केला. पहा, ह्या स्त्री आहे ही जी येशू ख्रिस्ताची आई म्हणून ह्या जगात आहे, जिच्या पोटी येशू ख्रिस्ताने जन्म घेतला, ह्या सर्व गोष्टीचा तिने मनापासून विचार केला. या सर्व गोष्टी मरियेने मनात जपून ठेवल्या. तिने येशूबद्दल जे काही तिला प्रगट केलं होतं ते देखील मनात तिने साठवून ठेवलं, अंतःकरणात साचवून ठेवलं. मेंढपाळाने जे काही पाहिले आणि जे काही ऐकले ते देखील मरियाला त्यांनी सांगितली आणि साक्ष दिली देणारे मेंढपाळ हे देखील तिनं ते मनात सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि तिच्यासाठी तो एक खजाना होता, एक ट्रेजर होतं आणि हे सगळं तिनं आपल्या मनात अंतःकरणात साचून ठेवलं. हा आपल्या पोटी आलेला हा देवाचा पुत्र आहे आणि हे लोकांना ऑलरेडी देवाने सांगितलेली आहे. मेंढपाळ म्हणाले असते, एक देवदूत आम्हाला दिसला, आम्ही परमेश्वराचं तेज पाहिलं, आम्ही पूर्णपणे घाबरलो, पण देवदूत आम्हाला म्हणाला भिवू नका. तो म्हणाला आज तारणहार जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. ही सर्व बातमी त्यांनी मरियेला सांगितली नाही का? हे सगळ्या गोष्टीची साक्ष त्यांनी मरियाला दिली आणि तिने काय केलं? हे आपल्या अंतःकरणात सगळ्या गोष्टी ह्या ठेवल्या. तिने ह्या सर्व गोष्टी जपून आपल्या अंतःकरणात ठेवल्या, त्या हृदयात घेतल्या आणि अक्षरशः तिने या सर्वांना सगळा हा खजिना तिने एकत्र ठेवला. मरियाला सांगितलेले जो गाब्रिएल देवदूत होता त्यानेही सांगितलं, अलिशिबाने सांगितलं, मेंढपाळांनी सांगितलं, जे राजे आले त्यांनी सांगितलं आणि ह्या सर्व गोष्टी तिने आपल्या मनात ठेवल्या. देवदूताने जन्माला येणाऱ्या मुलाबद्दल म्हटले तो देवाचा पुत्र आहे. देवदूताने जन्माला येण्यापूर्वीच मरियाला सांगितलं तो देवाचा पुत्र आहे. अलिशेबाने पण पवित्र आत्माने बोलून त्याला तिचा प्रभू म्हटलंय, माझा प्रभू. मेंढपाळ काय म्हणतायत? मरियेला जन्म देणाऱ्याला, जो जन्म दिला आहे त्याला काय म्हणाले? ते आमचा तारणहार आहे. मेरी या सगळ्या गोष्टी काय करते? सगळ्या गोष्टी ह्या एकत्र ठेवून ती एकमेकाशी सांगड घालायला लागली, जोडून. तो तिच्या हातातल्या मुलाकडे पाहते आणि तो देवाचा पुत्र, प्रभू, तारणहार एक साक्ष दुसऱ्यामध्ये जोडली जाते आणि प्रत्येकाला एक पुष्टी मिळते की जे प्रगट झाले होते त्याचा तो विस्तार. देवाचा पुत्र, जो देव, ज्याने ह्या जगात जन्म घेतला. मरियेने या गोष्टीचा खूप मोलाचा वाटा उचलला आहे आणि तिने तिच्या मनात त्या गोष्टींचा विचार केला. येशूबद्दल तिला जे काही कळले होते ते तिने मनात साचून ठेवले आणि तो देवाचा पुत्र आहे, तो परमेश्वर आहे, तो तारणहार आहे. या मुलाला माझा प्रभू म्हणण्याचा अर्थ काय असेल बरं? तो माझा तारणारा होण्याचा काय अर्थ आहे? कारण तिला देखील तारणाऱ्याची गरज आहे, तिला देखील तारणहाराची गरज आहे, कारण ती देखील एक स्त्री आहे. ती एक जगीक स्त्री होती, तिला तिच्या पोटी जन्मलेला होता, पण तिला देखील तारणहाराची गरज होती आणि ह्या तारणहाराचा तिने त्या प्रभूला आपला प्रभू म्हटलेला आहे. या अशा प्रकारे त्या ठिकाणी काय झालेलं आहे? एक श्रद्धा जन्म घेते आणि त्याच प्रकारे ती जोपासली आणि जाते आणि येशूबद्दल जे सांगितले गेले त्याचे परिणाम काय झाले आपण ते पुढे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जर माझ्याकडे तारणहार असेल तर याचा अर्थ मला आशा आहे, मला
आशा आहे. कशाची आशा आहे? सार्वकालिक जीवनाची आशा आहे. तो तारणहार आहे. माझ्या पापांची क्षमा करणारा, माझ्या पापांचा आणि माझ्या सगळ्या अपयशाचा अंत तो करणार. माझ्यासाठी तो क्षमा करणार. माझ्या पापांची तो क्षमा करणार. माझा तो बचाव करणार. आणि येशू ख्रिस्तामध्येच माझ्यासाठी ही मोठी एक आशा आहे. तारणहाराची ही एक आशा आहे. तोच एक मार्ग आहे. तोच एक सत्य आहे. आणि तोच एक जीवन आहे. जर माझ्याकडे परमेश्वर असेल तर त्याचा अर्थ की मी माझा स्वतःचा नाही, मी माझे स्वतःचे काम करून माझे आयुष्य घालवायला मोकळे नाही. मी म्हणू शकत नाही हे माझे वय नाही, मी अजून खूप लहान आहे, मी माझे स्वतःचे काम करणार आहे आणि माझ्या जीवनासाठी देवाचे असं आपण म्हणू शकतो का? कोणत्याही वेळेला, कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही ज्याचं स्टॅटस काही असू दे, तो मोठा महाराजा असू दे किंवा एक मेंढपाळ असू दे, प्रत्येकाला ही जबाबदारी काय दिलेली आहे? सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. मेंढपाळांनी आज सुवार्ता सांगितलेली आहे की आज बेथलेहेम गावात तारणारा जन्मेला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे. ही आनंदाची आणि बातमी आहे आणि ही सर्वांसाठी आहे. आज तुमचं आणि माझं काम हेच आहे की आपण ही बातमी सगळ्यांना सांगायची आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासाठी हाच एक उद्देश आहे. तो वय बघत नाही, तो आपलं काम बघत नाही, तर तो आपलं अंतःकरण बघतो की तुमच्या अंतःकरणात त्याला जागा आहे का. आणि मेंढपाळ परत आले. त्यांनी जे ऐकले, जे पाहिले त्याबद्दल त्यांनी देवाचे गौरव आणि स्तुती करत राहिले. आज आपल्याला देखील त्याचं गौरव आणि त्याची स्तुती आराधना करायची आहे, कारण तो आपला तारणहार आहे. त्यांनी देवाचा महिमा पाहिला होता, त्यांनी तारणहाराची चांगली बातमी ऐकली होती आणि आता ते देवाची स्तुती आणि गौरव करत आहे. देवाचे भय बाळगून हरवलेल्या पापी लोकांपासून सुरुवात झालेली रात्र वाचलेल्या पापीनी देवाची स्तुती करून संपवली. म्हणजे हे जे मेंढपाळ होते, जे देवाचे भय बाळगून हरवलेले पापी लोकांपासून सुरुवात झालेली ती रात्र होती. मेंढपाळ रात्री रानात काय करत होते? मेंढपाळ राखीत होते, नाही का. आणि त्यांनी शेवटी देवाची स्तुती करून आपला दिवस संपवला. हे एक उल्लेखनीय परिवर्तन आहे. त्यांनी देवाची स्तुती केली आणि ते का घडले? कारण तारणहार जगात पाठवला गेला होता, जो तुमचा माझा तारणहार आहे. आणि आज ही मेंढपाळांनी ही जी सुवार्ता सांगितली सर्व सृष्टीला, आज तीच आपण आज सांगायची आहे. आणि हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा आनंद जो आहे तो तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना आनंदाचा आणि आशीर्वादाचा जावो. धन्यवाद.